त्याचप्रमाणे अलिबाग पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी आदरणीय डॉक्टर कैलासजी चौलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी चौलकर साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या विवाह सोहळ्यानिमित्तानं निश्चितच नाखवा परिवार आणि बुरांडे परिवार या दोन्ही परिवारांचे अनेक क्षेत्रामध्ये अनेक स्नेहीजन आहेत, अनेक मित्रवरी आहेत। निश्चितच मैत्रीच्या धाग्यामध्ये अनेक परिवारांना या दोन्ही यजमानांनी जोडलेलं आहे आणि आज त्याच जोडलेल्या नात्याच्या माध्यमातून या नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय, विधी अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी, साखर कोळीवाडा, त्याचप्रमाणे अक्षी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी आजच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। मी आलेल्या सर्व मान्यवरांचं, आप्तस्वकीयांचं, नातेवाईक मंडळींचं, पाहुण्यांचं आणि माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत करतो। गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार नुकताच हा पत्रिका पूजनाचा सोहळा या ठिकाणी विधी संपन्न झालेला आहे आणि अवघ्या काही क्षणामध्येच हा मांगल्याचा सोहळा, हा शुभविवाहाचा सोहळा या भव्य दिव्य मंचावरून आपणा सर्वांच्या साक्षीने, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ईश्वराच्या आशीर्वादाने संपन्न होणार आहे। मंडळी, लग्न म्हणजे काय? तर लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ, दोन भावनांचं बंधन, दोन मनांचं मिलन जन्मभराचं। एकानं पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं, एकाचा तोल गेला तर दुसऱ्याने सावरायचं, एक कोलमडला तर दुसऱ्यानं उभं करायचं, दोघांच्या घामानं संसाराची बाग फुलवायची, तिच्या सुगंधानं सभोवतालच्यांना आनंदित करायचं, असं हे लग्न। आणि आज हेच लग्न चिरंजीव मंथन आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी शिवालिका उर्फ नमिता यांच्यामध्ये संपन्न होत आहे। केवळ दोन जीवांचं मिलन नाही, तर खऱ्या अर्थाने दोन परिवारांचं मनोमिलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। दोन परिवार 7 जन्माच्या गाठींमध्ये एकत्रित बांधले जाणार आहेत आणि त्याला निमित्त असणार आहे ते म्हणजेच मंथन आणि शिवालिका यांचा हा शुभविवाहाचा सोहळा। आणि याच शुभविवाहाच्या सोहळ्यानिमित्तानं या नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे, पै पाहुणे, शुभचिंतक, हितचिंतक आपणा सर्वांना विनंती आहे की मंचासमोरची आसन व्यवस्था आपणा सर्वांकरिता करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी येऊन आपण साऱ्यांनी विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं। कारण आपणा सर्वांच्याच साक्षीने, आपणा सर्वांच्याच शुभ आशीर्वादाने आता हा मांगल्याचा सोहळा परिपूर्णतेकडे वळणार आहे, अर्थात हा शुभविवाहाचा सोहळा परिपूर्ण होणार आहे।